साधारण रात्रीचे 12 वाजले होते. गोव्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर कार्यालयात आपल्या OSDींसोबत कामात व्यस्त होते. आपलं काम संपवून जाताना OSD गिरीराज वर्णेकर यांनी पर्रीकरांना विचारले, "फार उशीर झालाय. उद्या थोडं उशिरा आलं तर चालेल का?" त्यावर पर्रीकर, "हो चालेल. 6:30 पर्यंत या," असं म्हणाले. 6:30 म्हणजे सकाळचे 6:30 बरं का. जेव्हा सकाळी OSD ऑफिसमध्ये परत आले, तेव्हा त्यांनी पाहिले की मुख्यमंत्री स्वतः सकाळी 5:30 वाजल्यापासून येऊन काम करत बसले होते. अशा या नररत्नाची पारख नरेंद्र मोदींनी फार पूर्वीच केली होती. दिवसात 15 ते 16 तास काम करणारे, साधा पोशाख परिधान करणारे व स्कूटरवरून कार्यालयात जाणारे मनोहर पर्रीकर आपल्या साधेपणासाठी ओळखले जायचे. शालेय जीवनापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, नंतर गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे संरक्षण मंत्री असा त्यांचा प्रवास उल्लेखनीय होता. आज 13 डिसेंबर, मनोहरभाईंची जयंती. असं म्हणतात, महान व्यक्तिमत्वे शरीराने निघून गेली तरी आपली स्वप्ने मागे ठेवून जातात व ती स्वप्ने पुढच्या पिढ्यांना प्रेरक ठरतात. पर्रीकरांची बहुतांश राजकीय कारकीर्द गोव्यासारख्या एका छोट्या राज्यात गेली. असे असले तरी आपल्या व्यक्तिमत्वामुळे त्यांना संपूर्ण भारतभर त्यांची कीर्ती पसरवता आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये त्यांच्याकडे संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी आली. यावेळी त्यांनी आपल्या भोवती विश्वासपूर्ण अपेक्षांचं वलय निर्माण केलं होतं. संरक्षण खात्याचा कारभार हाती घेतल्यावर पर्रीकरांनी काही ठाम निर्णय घेतले. UPA सरकारच्या काळात संरक्षण मंत्रालय म्हणजे फक्त संरक्षण साहित्याची खरेदी करण्यासाठी करोडो रुपये खर्च करणारे खाते अशी ओळख बनली होती. एकेकाळी 15 दिवस लढाई चालली तर सैन्यापाशी लढायला साहित्य शिल्लक नाही, असे तेव्हा जनरल VK सिंग म्हणाले होते. अशा स्थितीतून पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करण्यापर्यंतचा प्रवास हा मनोहर पर्रीकरांमुळेच शक्य झालाय. युद्धात शत्रूवर भारी पडायचे असेल तर फक्त तोफ, रणगाडे, शस्त्रास्त्र असून चालत नाही, तर सैन्य दलांना शत्रूच्या हालचालींची माहिती देणारी यंत्रणा सुद्धा तितकीच सक्षम असायला हवी. यासाठी पर्रीकरांनी विशेष प्रयत्न केले होते. त्याचाच परिणाम आपल्याला सर्जिकल स्ट्राईक व बालाकोट एअर स्ट्राईकच्या वेळी दिसून आला. सर्जिकल स्ट्राईक सुद्धा मनोहर पर्रीकरांच्याच काळातली आहे. भारताने पूर्वीपासूनच नो फर्स्ट अटॅक पॉलिसीचा अवलंब केलाय. पण एक काळ असा होता की भारताच्या या पॉलिसीमुळे भारत स्वतःचे संरक्षण तरी करू शकेल का असा प्रश्न पडायचा. पण दहशतवाद्यांच्या आडून सतत कुरापती करणाऱ्या पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद कसा चिरडायचा याचे उदाहरण भारताने जगासमोर ठेवले. संरक्षण मंत्री या नात्याने याचे श्रेयही मनोहर पर्रीकरांकडेच जाते. त्यांच्या कार्यकाळात राफेलसारखे आधुनिक लढाऊ विमान भारताच्या सैन्य दलात येऊ शकले. या विमानावरून विरोधकांकडून गदारोळ आपण पाहिला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विजन आणि मनोहर पर्रीकरांची कार्यक्षमता यामुळे सर्व अडचणींवर व विरोधांवर मात करून राफेल करार यशस्वी होऊ शकला. आज भारतीय सैन्य दलात 36 राफेल विमाने कार्यरत आहेत व आणखी 26 लवकरच नौदलात रुजू होतील. संरक्षण मंत्री म्हणून त्यांचा कार्यकाळ साधारणतः 3 वर्षाचा राहिला. या काळात संरक्षण मंत्रालयाची वेगळी उंची पर्रीकरांनी निर्माण केली. त्यानंतर पुढे ते गोव्याचे मुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर त्यांना त्यांच्या शरीराने साथ दिली नाही. दीर्घ आजारपण असूनही त्यावर उपचार घेत असतानाही जनतेसाठी अहोरात्र झटताना त्यांना आपण सर्वांनी पाहिले. कार्यमग्नता जीवन व्हावे, मृत्यू हीच विश्रांती या पंक्तीला साजेसं दुसरं व्यक्तिमत्व त्यांच्याखेरीज क्वचितच पाहायला मिळेल. भाऊ तोरसेकरांनी मनोहर पर्रीकरांना योद्धा मंत्री ही उपमा दिली आहे. आज पाकिस्तानच नव्हे तर चीनसारखा महाशक्ती देश भारताच्या सैनिकी शक्तीला वचकून वागू लागला. त्याचे खरेखुरे श्रेय पर्रीकरांना द्यावे लागेल आणि त्यांना गोव्यातून दिल्लीत आणण्याचा हट्ट करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना द्यावा लागेल, असंही भाऊ तोरसेकर म्हणतात. लेखिका मंगला खाडिलकर यांनी विस्मृतीत न गेलेला धगधगता चैतन्यदायी माणसातला माणूस आणि राज्यकर्त्यातील समृद्ध माणूस म्हणजेच दिवंगत मनोहर पर्रीकर असा त्यांचा उल्लेख केलाय. त्यांनी आपल्या एक मनोहर कथा या पुस्तकात त्यांना राजकारणाच्या चक्रव्यूहातील अभिमन्यू असं संबोधले. गोवा हे तसं छोटंसं राज्य, पण राजकीय दृष्ट्या कायम अस्थिर मानलं जायचं. पण स्वर्गीय मनोहर पर्रीकर आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पद्धतशीर भाजपची संघटनात्मक ताकद तेथे वाढवली. 2012 ते आजतागायत गेली 11 वर्षे भाजपने गोवा राखून ठेवले. निवडणुकांच्या काळात भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस, आम आदमी पक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांनीही कंबर कसली होती.
मात्र गोव्याचे तत्कालीन प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या रणनीतीमुळे गोव्यात भाजप अढळ राहिली. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या रूपाने गोवा भाजपला आश्वासक चेहराही मिळाला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, अधिकाधिक शेअर करा आणि महा MTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.